स्वच्छ जेवढं येईल तेवढं. तर अंतःकरण स्वच्छ का होतं ना, का होत नाही? होतं ना. सतत आपल्यामध्ये काय तर विचार चालतात. छोटे शब्द ब्रह्म, आपण कुठे ब्रह्म लोकात आहे ना, शब्दाच्या लोकात आहे. शिव लोकात शब्द नाही, मौन आहे ना. आता मौन आहे आणि तुम्ही शब्द लोकात राहून नाही बोलले, बघा बरं तुम्हाला कशी धरते. पार पळगो सुळू कर बोलत नाही. कसं काय केलं पाहिजे? बाहेर बोलताना बॅलन्स, आत बोलताना बॅलन्स नसलं तरी चालत. आत जास्त भाव अर्पण झाले पाहिजे. आत जेवढं बोलायचं तेवढं बोला, पण बाहेर माफिक बोला. कारण बाहेर वाद होऊ शकतो. कारण ती तिसरा डॉ लगेच माक आली. एक शब्द जर चुकीचा गेला तर तिथे 1000 शब्दाची उत्पत्ती होईल. पण आत आपण आपलं अज्ञान व्यक्त करायला लागलो ना, तर भाव अर्पण करायचे. संसारात शब्द लागतात, आत भाव लागतात. काय लागतात? देवा काय जीव तुझा बोलतोय ना, कसं बोलतोय, भाव झाले. समोरच्या मार्ग तू अशी आहे, तू तशी आहे, हो मग शब्द वाद निर्माण करतात, भाव निर्माण नाही करत. भाव काय? देव काय चाललंय जीवन, काय चाललंय या संसारात? भगवंता सगळे जीव तुझे, कोण हसतंय, कोण रडतंय, कोण भिक्षा मागते, काय देव काय? हे भाव आहेत. बघा शब्दाने भाव झाले, शब्दाने वाद, अज्ञान पण वाढलं जातं, विवाद पण होतं, वाद पण होतो. आपल्याला काय करायचंय? संवाद जे चाललेलं आहे काय परिणाम होणार आहे शिवा? कारण तूच पार्वतीच्या जवळ आहेस ना. काय होणार? तर संवाद साधू शकतो ना. काहीतरी आपल्याला सांगणार का? बस काय नाही, 1-2 महिन्याचा, नाहीतर काय नाही 10-15 दिवसात सुटत पण परत चालू होईल, असं काय पण होऊ शकतं. तर हे गोष्ट आपल्याला की 5वा अध्याय होता अंतःकरणावरती जास्त आहे. कारण की जसे गाईच्या स्तनाला गोचडी असते पण तिला थानावरचं दूध पिता येत नाही, ती तिथून दूध पित राहते, रक्त पिते पण दूध पिता येत नाही. मग ते जवळ असून तिला रक्त पिता येते पण दूध पिता येत नाही. तसंच परमेश्वर आपल्या आत आहे. आपल्याला काय अज्ञान घेता येतं पण ज्ञान घेता येत नाही. ज्ञान आपल्या आत आहे बाई. बाहेर तुम्ही काय विचारायला गेले ना, ते काहीतरी अज्ञानच देणार आहे. पण तुम्ही आत बसले ना, देवा शिवा परत तुम्हाला सांगतो, नाभी हा विष्णूचा लोभ आहे. श्वास इथं काय झालं? अन्न नैवेद्य, जठराग्नी जे काय असेल नैवेद्य इथं दिलंच पाहिजे. इथं शब्द देऊन चालेल का? इथं अन्नच दिलं पाहिजे, बरोबर आहे. आता इथं आपण नैवेद्य दिला, तिथं कशाला मी केलं, स्वयंपाक केला, कशाला नैवेद्य? असं समजा ना, नारायणाला नैवेद्य करताय, मग हे नारायणाचा नैवेद्य म्हणून करा. दुसऱ्या हृदयात काय? श्वास आहे. आता श्वासामध्ये शिव आहे. शिव कोणा? जे प्राण आहे कुणाचा अंश आहे? शिवाचा अंश आहे. मग ह्या इथं म्हणायचं का जेव्हा